दिल्लीत आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। तब्बल 1 तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानातून शिंदे कुटुंबीय बाहेर आलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी आता शिंदे कुटुंबीय दाखल झाल्याचं समजतंय। अमित शहा यांच्यासोबत आता एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। रामराजे शिंदे अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि यानंतर आता अमित शहा यांची भेट घेण्यासाठी ते रवाना झाल्याचं समजतंय। बिलकुल, ही बैठक खूप मोठी चाललेली आहे। 11 वाजता ते पोहोचले होते। 11 ते 12 वाजेपर्यंत ही बैठक चाललेली आहे। त्यामुळे सखोल चर्चा या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना 1 तासाचा वेळ दिला होता आणि त्यानुसार अगोदर चर्चा झालेली आहे। सदिच्छा ही भेट होती। त्यानंतर बऱ्याचशा मुद्द्यावर चर्चा झालेल्या येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, त्याचबरोबर वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भामधली भूमिका आणि एक खंबीर एनडीएचा घटक पक्ष म्हणून सोबत असल्याचा विश्वास सुद्धा एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये दर्शवल्याची माहिती मिळते। आणि एक वन नेशन वन इलेक्शनसाठी आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये विरोधक जे नॅरेटिव्ह पोहोचवत आहेत त्यासाठी सुद्धा एक सोबत एनडीए घटक पक्ष म्हणून सोबत असल्याचं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये सांगितले असल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे तब्बल 1 तासाच्या या बैठकीनंतर आता हे दोघेही संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते मोदींच्या घरापासून बाहेर निघालेला आहे आणि अमित शहा यांच्या घरी पोहोचत आहे। अमित शहा यांच्यासोबत आता पुढची बैठक होणार आहे। या बैठकीला श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित असणार आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत। निश्चित। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।